शीळ रोडवरनं बदलापूरला जाणाऱ्या मार्गावरती गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे. मी सध्या उभा आहे शीळ ते नेवाळी परिसरात जाणारा हा मार्ग आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी गुडघ्याभर पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आणि पाणी साचल्याची घटना घडलेली आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून पाहायला गेलं तर या ठिकाणी या रस्त्यावरती देखील गुडघ्यावर पाणी साचलेलं आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या रस्त्यावरती सिलेंडरने भरलेला हा मोठा कंटेनर देखील या ठिकाणी इकडच्या खड्ड्यामध्ये रुतलेला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी सिलेंडर मोठ्या प्रमाणात घेऊन जाणारा हा कंटेनर आहे आणि हा या ठिकाणी रुतलेला आहे. तर या मार्गावरती शीळ रोडवरून या ठिकाणी अंबरनाथकडे जाणारे जे वाहनं आहेत ती वाहनं या गुडघ्याभर पाण्यातून मार्ग काढत त्या वाहन चालकांना या ठिकाणून वाहने घेऊन जावे लागत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काही वाहन चालक सतर्कता बाळगत या ठिकाणी कुठेतरी आपली वाहनं विरुद्ध दिशेने या ठिकाणी नेताना देखील दिसत आहेत. मात्र या ठिकाणचा पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहेत. पावसाचा जोर कमी झाला तर हा पाण्याचा निचरा होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते गुडघ्याभर पाणी या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळत आहेत आणि हीच परिस्थिती राहिली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून आजूबाजूच्या परिसरात देखील ते पाणी शिरण्याची शक्यता आहे. सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वाहन चालक आहेत ते तारेवरची कसरत करत या गुडघ्याभर पाण्यातून मार्ग काढत कुठेतरी वाहने जे आहेत ते अंबरनाथच्या दिशेने नेताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पाहिलं हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने कुठेतरी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.